बातमी रायगडच्या रोह्यामध्ये भाजप एनसीपीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला। पैसे वाटल्याच्या आरोपावरून हा गोंधळ उडालाय। महाड शहरातल्या वादानंतर रोहा शहरात सुद्धा भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये राडा झालेला बघायला मिळाला। कारण काय तर पैसे वाटल्याचा आरोप। रायगडच्या रोह्यामध्ये भाजप आणि एनसीपीचे कार्यकर्ते एकमेकात भिडले, बाचाबाची झाली। पोलिसांनी मध्यस्थी केलेली दिसते। महाड नंतर रायगड जिल्ह्यातल्या रोहा या शहरामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये पैसे वाटल्याच्या आरोपावरून राडा झाला आज मतदानाच्या दिवशी। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी मोहन जाधव आपल्या सोबत आहेत। मोहन, रोह्यामध्ये काय झालं? महाड नंतर रोह्यामध्ये पण आता राडा झालेला आहे। रोह्यात जे आहे मतदारांना पैसे वाटप करताना बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी पकडलेलं आहे आणि त्यात बाचाबाची करताना एकामेकांना कानाखाली वाजवलेलं आहे। त्याच्यानंतर हा तिथे प्रकरण वाढलेलं आहे। आता तंग आहे पोलिसांनी। पोलीस जर ह्या प्रकरणात दोन्ही महाडमध्ये आणि रोह्यामध्ये पोलीस जर नीट असते, जर बंदोबस्त असता तर हा राडा झाला नसता। वारंवार सकाळपासून आपण बघतो महाडमध्ये राडा झालेला आहे, रोह्यामध्ये झालेला आहे आणि महाडमध्ये झालेला आहे एनसीपीचे कार्यकर्त्यांनी येऊन इथं पिस्तूल दाखवलेलं आहे। तसंच रोह्यामध्ये पण एनसीपीच्याच कार्यकर्त्यांनी बाचाबाची आणि बीजेपीच्या लोकांना बाचाबाची राडा सुरू आहे। असंच रायगड जिल्ह्यात मारामारी या ठिकाणी 2 ठिकाणी झालेले आहेत। सेन्सिटिव्ह जे आहेत महाड, रोहा आणि कर्जत या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त लावायला पाहिजे। मोहन, थोडंसं थांबवते। आमदार महेंद्र दळवी आपल्या सोबत आहेत फोन लाईन वरती। महेंद्रजी, काय नेमकं चाललंय रायगड जिल्ह्यामध्ये? महाड झालं, आता रोह्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती असं आहे। महाड नंतर देखील रोह्यामध्ये तटकरे साहेबांच्या प्री प्लॅन च्या अनुषंगाने रोहा नगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भात राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टीमध्ये हाणामारी झाली, हे त्रिवार सत्य आहे। राष्ट्रवादीची लोक काही लोकांना जबरदस्ती त्या मतदान केंद्राला घेऊन जात होते, त्याची हरकत घेतली, काही पैसे वाटत होते आणि त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी हरकत घेतल्यानंतर त्यांच्यामध्ये हाणामारी झाली। भारतीय जनता पार्टीच्या एका उमेदवाराच्या त्यांच्या कानाखाली मारली आणि त्याच्यामुळे हा वादविवाद झाला। हे तटकरे साहेबांचं नेहमीच आहे, निवडणुका हायजॅक करायचा हे त्यांचं नेहमीच आहे। आज नगरपालिकेमध्ये अतिशय सुंदर वातावरण आहे, बदलतं वातावरण असं आहे तिथे आणि अशा परिस्थितीमध्ये हार समोर दिसतो अशा कारणाने अशा पद्धतीचे उद्योग करणं हे तटकरे धंदाच आहे राजकारणाला। त्याच्यामुळे पक्ष तोडजोडी करणं, युतीमध्ये दरार आणणं, या सगळ्या गोष्टी तटकरे साहेबांकडून अनुभवायला मिळतात आणि त्याच्यामुळे घडलेले प्रकार महाड आणि रोहा असेल ही त्याची परिणिती असेल निश्चित। बरं, मात्र कोणी कोणाला मारहाण केली, तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना सध्या काय सांगितलंय? भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या कानाखाली मारली त्यांच्या उमेदवारांनी, हे त्रिवार सत्य आपल्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल। याचा करता करिता असेल, अनिकेत तटकरे असेल, सुनील तटकरे असतील, हेच करता करिता आहेत। आता महाडमध्ये देखील बरेचसे इथे बाहेरून गुंड आणून अशा पद्धतीने मारमार करत असतील, ते प्री प्लॅननीच केलेलं आहे आणि तटकरे पूर्वपण समजून आता रायगड जिल्हा याच्या पुढे सहन करणार नाहीये। उत्तरात जसं तसं उत्तर दिलं जाईल। बरं, मात्र तुम्ही तिथं पोहोचलात का? तुमच्या कार्यकर्त्यांना समजावलंय का? किंवा काही तक्रार वगैरे तुम्ही करणार आहात का? काय ऍक्शन? मी आता मुरुड तालुक्यामध्ये आहे, तिथे अलिबागवरून मुरुडकडे आहे। मी आता निघालो रोह्याकडे गेल्यावरती माझ्या लोकांना विचारून प्रतिक्रिया नक्की देईन मी। पण हे तटकरे साहेबांचे नेहमीचे षडयंत्र आहेत। एकदा निवडणूक हारायला आली की अशा पद्धतीचं यंत्रणात उभी करणं हे त्यांचं पुरंपर ते धंदाच आहे। जी, महेंद्र दळवी, धन्यवाद। तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल। तर आमदार आपल्यासोबत होते फोन लाईन वरती आणि त्यांनी थेट सुनील तटकरे, खासदार आणि अनिकेत तटकरे या सगळ्यांवरती आरोप केलेत की निवडणुका हायजॅक करण्याचा प्रयत्न तटकरे करत असल्याचा आरोप महेंद्र दळवींनी केलाय। त्यामुळे महाडमध्ये सुद्धा तेच झालं आणि रायगड जिल्ह्यातल्या आता रोह्यामध्ये सुद्धा तेच घडतंय। दमदाटी केली जाते, मारहाण केली जाते। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली असं महेंद्र दळवी यांचं म्हणणं आहे आणि सुनील तटकरे हे नेहमीच निवडणुका हायजॅक करतात असा आरोप आहे महेंद्र दळवी यांचा।